संजय शिरसाट कधी अर्ध्या किलोमीटरच्या रॅलीत सुद्धा सहभागी झालेले नाही. गाडीवर त्यांची होती. आमची पायी रॅली, लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीमध्ये सांताक्लॉजच्या वेशात गणपती दाखवला आहे. त्याच्यावर जे आनंदवे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. कोण आक्रमक झाले? आनंद दवे. नाही, खरं तर गणपती आणि सांताक्लॉज काही संबंधच येत नाही ना. गणपती आपली बुद्धी देवता आहे, आद्य देवता आहे. तिचं सांताक्लॉजचा कुठं संबंध येतो? त्याच्यामुळं असं जर केंद्र सरकारने छापलेलं असेल तर ते चुकीचंच आहे. गणपतीला अशा पद्धतीनं सांताक्लॉजचं स्वरूप नाही देता येऊ शकत. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये एक संताप व्यक्त करण्यात येतो अशा पद्धतीने आलाच पाहिजे. जर श्री गणेशाचा अशा पद्धतीनं मी सांताक्लॉजचा किंवा ख्रिश्चन धर्माचा आदर करतो, परंतु गणपती आणि सांताक्लॉज स्वतंत्र विषय आहे आणि गणपतीला अशा स्वरूपात आपण दाखवू शकत नाही. जर हिंदुत्ववादी संघटना काय सगळ्यांनाच याचा राग येईल अशा प्रकारची स्थिती आहे. पुण्यात अजित पवार, रोहित पवार, अमोल कोल्हे यांची 1.5 तास बैठक झाली. कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेकडे वाटचाल करतील का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शरद पवार आणि अजित पवार. आता या विषय चालू आहे निश्चित, परंतु हा दोन पक्षाचा स्वतंत्र प्रकार आहे. पुण्यामध्ये तसं पाहायला गेलं तर शरद पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांनी आमच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे. पण नेमकं काय येणाऱ्या काळात होईल हे आता तरी सांगता येणार नाही. परंतु जर अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्रित असेल तर शिवसेना त्याच्यात नसेल, एवढं नक्की. तेजस्विनी घोसाळकर यांनी आपल्या पतीचा फोटो लावू नये. त्यांनी अभिषेक घोसाळकर यांचा फोटो तेजस्विनी यांनी लावू नये, त्यांनी इतर कोणताही फोटो लावावा असे अभिषेक यांचे कट्टर शिवसैनिक होते, असा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे काय? फोटो लावू नये त्यांनी त्यांच्या पतीचा प्रचारात, असं कोणी म्हटलंय का? कोण म्हटलं? तेजस्विनी घोसाळकर.